नमस्कार. आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे भूत बंगला आणि या कथेच्या लेखिका आहेत निकिता जाधव. ही कथा एका ठिकाणाबाबत आहे आणि एका मुलीबाबत, जी अनोळखीरित्या त्या जागी पोहोचते आणि नकळत ती अनाहूत तत्सम दृष्टशक्तींना आपल्या जीवनात सामावून घेते. मी त्या ठिकाणाचं नाव सांगून त्याची बदनामी करण्याची इच्छा नाही ठेवत, म्हणून ते नाव गुपितच राहील. एक खाडी होती, ती अजून पण आहे. ती खाडी दिवसा पाहायला गेलं तर खूप सुंदर आणि रहस्यमय वातावरण असलेली. जिकडं बघावं तिकडे झाडीच झाडी आणि त्यात पाऊस. मग ती खाडी अत्यंत हिरवीगार आणि सुंदर दिसायची. तेथे मन खूप प्रसन्न व्हायचे. तिथे खळखळ वाहणारी एक छोटीशी नदी, तेथील पक्ष्यांचा किलबिलाट. पण म्हणतात ना, प्रत्येकाचे एक गुपित असतंच, तसं त्या खाडीचं देखील होतं एक अमानवीय गुपित. सकाळी सुंदर दिसणारी ती खाडी सायंकाळ होत होत आपले रूप बदलायची आणि रात्र तिच्या सोबतीस असताना ती खाडी एक उदास खंडर वाटायची. पण उदास आणि धीरगंभीर अशी ती, जणू काहीतरी लपवण्यासाठी प्रयत्न करू पाहते. ती दिवसा आणि रात्री त्या लपवलेल्या गोष्टींना खुलं सोडते. त्या ठिकाणी सर्वत्र काळोखच असायचा, जणू उजेडाचं राज्य येऊन त्या खाडीमध्ये संपतं. अतृप्त आत्म्यांची आसरा होती ती खाडी. त्या खाडीपासून काही अंतरावर एक वस्ती होती, म्हणजे अजूनही आहेच. तिथले स्थायिक लोक असे मानायचे की त्यांचे जवळचे सगळे सोयरे जे मृत पावले आहेत ते पिशाच बनून त्या खाडीमध्ये सामावून जायचे. त्यांचा अतृप्त आत्मा त्या खाडीत फिरायचा आणि जो कोणी एखादा अनोळखी किंवा नवीन व्यक्ती त्या खाडीजवळ जाई तो तिथेच नाहीसा होई. त्या खाडीची तेथील वस्तीच्या लोकांना प्रचिती व्हायची, म्हणून त्या लोकांपैकी कधी कोणी तिकडे फिरकत नसायचं. रात्रीचं काय, दिवसा देखील ते लोक तिथे जात नसायचे. आधीच्या काळी त्या वस्तीतले लोक मासे पकडण्यासाठी तरी तिथे जायचे, पण आता मात्र तिकडे खाडीकडे कोणीही फिरकत नव्हतं. पण आता खूप वर्षे उलटून गेली होती. त्या वस्तीच्या ठिकाणी आता एक सुंदर असं टावर तयार झालं होतं. त्यामध्ये काही जुने लोक तर काही नवीन लोक राहायला आले होते. जे जुने राहणारे लोक होते त्यांना त्या खाडीबद्दल माहिती होतं, पण जे नवीन होते त्यांना काहीच माहिती नव्हतं. आणि त्या टावरमध्ये काही दिवसांनी एक कुटुंब 12व्या मजल्यावर राहायला आलं. त्यांना ती जागा खूप आवडली. त्या कुटुंबामध्ये होती वर्षा नावाची एक मुलगी. तिला तिचे आई बाबा आणि तिचा मोठा भाऊ होता. असे ते छोटेसे एक कुटुंब त्या घरात राहायला आले. सर्वांनी घराची पाहणी केली. त्या घरात 3 रूम होत्या. वर्षाने आपल्या स्वतःकरिता सोयीस्कर आणि खिडकीतून बाहेरील सुंदर दृश्य दिसणारी एक रूम निवडली आणि त्याने आपले घरही व्यवस्थित बसवले. वर्षा खूपच खुश होती, कारण तिच्या आवडीची जागा तिला भेटली होती. असेच खिडकीतून बाहेर लक्ष घालत तिची नजर एका ठिकाणावर खेळली. जणू ती मंत्रमुग्ध होऊन ते पाहत होती. ती हिरवळ जागा, ते खंडर दिसले आणि ती जागा म्हणजे खाडी. पण वर्षा त्या खाडीच्या सौंदर्यास वरवर भुलली होती. पण आज त्या खाडीतील काही काळे रहस्य तिला माहीतच नव्हते. पुढे घडणाऱ्या घटनांचा तिने स्वप्नात देखील विचार केला नसेल. वर्षाचे आई बाबा कामाला जायचे आणि वर्षा कॉलेजला. तिचा भाऊ प्रथमेश जॉबला जायचा. सर्वात लवकर घरी येणारी वर्षाच होती, म्हणून ती घरी देखील एकटी असायची आणि तिला एकटं राहणं कंटाळवाणं वाटायचं. तिला जोडीला कोणीही नव्हतं. ती रोज एकांतातच असायची आणि आपल्या खिडकीतून बाहेर त्या खाडीचे मोहक रूप टेहाळत बसायची. आणि त्यातल्या त्यात तिला भूतांच्या गोष्टी वाचण्याचा आतोनात छंद होता. तिला भूत हे काय असतं याबद्दल तिला खूप उत्सुकता होती. तिने कधी भूत पाहिलं नव्हतं. एके दिवशी संध्याकाळी जेव्हा सर्वजण घरी आले आणि त्यांची जेवणं उरकली,
वर्षाने आपल्या आईच्या हाताखाली मदत केली आणि सर्व कामं आवरून ती तिच्या नियमितपणे खोलीत आली. एके दिवशी सायंकाळी जेव्हा सर्वजण घरी आले आणि जेवण उरकली, सर्व कामं करून वर्षा तिच्या नियमितपणे खोलीत आली. तिच्या मनात एक विचार आला की दिवसा इतके मन मोहून टाकणारी ही खाडी रात्रीच्या वेळी कशी दिसत असेल बरं. या विचाराने तिने खिडकीतून बाहेर डोकावले तेव्हा ती खाडी अत्यंत विद्रुपीकरण झालेली विचित्र पिशाचरूपी वाटत होती. सर्वत्र काळोख होता, पण त्या खाडीचे काही पडसाद स्पष्ट दिसत होते. मध्येच कुत्रे भुंकत होते. पावसाचे वातावरण असल्याने ढग दाटून आले होते. थंडगार वारा होता आणि अशातच वर्षा त्या खोलीच्या खिडकीतून बाहेर त्या खाडीला पाहू लागली. तिला पाहताच वर्षाच्या मनात एक उदासीनता जाणवली. तिला एक भीती, दरारा निर्माण झाल्यासारखं वाटलं आणि तेवढ्यात इकडे वर्षाच्या रूममध्ये कोणीतरी प्रवेश केला होता. त्याचे पाऊल दबकत दबकत वर्षाच्या दिशेने येत होते. वर्षाच्या खोलीमध्ये तेव्हा एक अंधारसा होता, पण तिच्या मागून कोणीतरी आले आणि वर्षा असा आवाज देत वर्षाच्या खांद्यावर हात पडला. तशी ती दचकली. खांद्यावर पडलेला तो हात, तो आवाज, त्या थंडगार वातावरणात देखील वर्षाच्या अंगास घामाच्या धारा लागल्या होत्या. तिची मागे वळून पाहण्याची हिंमत होईना. तरीही तिने घाबरून मागे पाहिले. खोलीमध्ये अंधार होता. वर्षाने नीट निरखून पाहिले तर ते दुसरं तिसरं कोणी नसून तिचा भाऊ प्रथमेश होता. त्यानेच तिला हाक मारली होती. वर्षा आपल्या भावास पाहून आणखीनच चिडली, कारण त्याने तिला एकांतात येऊन घाबरवलं होतं. वर्षाला असे घाबरलेले पाहून प्रथमेशला हसू आवरेना. त्याचं हसणं चालूच होतं. प्रथमेशने तिला विचारले, काय ग वर्षा, काय तू एकटक त्या खाडीकडे बघत असतेस? इतकी काय हरवून गेलीस विचारात, जे मी तुझ्या रूममध्ये आलेलं पण तुम्हाला समजलं नाही? तेव्हा वर्षा आपल्या भावास म्हणाली, ही खाडी सकाळी खूप सुंदर दिसते बघ, पण आता बघ ना तिला, किती भयंकर रूप आहे तिचे. प्रथमेश तिचे बोलणे शांतपणे ऐकत होता. तिचं बोलून झाल्यावर तो बोलला, कशी बघत बसते त्या खाडीकडे? असे नको बघत जाऊ आणि नको ती विचारही नको करू. असे बोलून प्रथमेशने वर्षाला झोपायला सांगितले आणि तो तिला गुड नाईट बोलून झोपायला गेला. वर्षाला तर झोप येत नव्हती. आता त्या खाडीबद्दल जाण्याचा विचार करीत वर्षा झोपी गेली. रात्री अचानक तिला एक आवाज येऊ लागला. जणू कोणीतरी श्वासासकट वर्षाचे नाव पुकारत आहे असे तिला जाणवले. त्या आवाजाने ती खडबडून जागी झाली. तिला वाटले भास झाला असेल असा विचार करून ती झोपी गेली. सकाळी वर्षा उठून तिची कामे आटोपून नाश्ता करण्यास बसली, पण ती टेबलवरील असलेल्या पोह्यांना चिवडत रात्री झालेल्या तिच्या भासाचा विचार करीत होती. हे तिच्या आईने बघितले आणि तिला वर्षाच्या चेहऱ्यावर काळजीचे सावट दिसले. त्यावर तिची आई म्हणाली, वर्षा बाळा, मी तुला केव्हाची पाहते, तू कसला विचार करतेस? काय झालं आहे? वर्षा आपल्या चेहऱ्यावरचे भाव लपवत म्हणाली, काही नाही आई. असे बोलून नाश्ता संपून ती कॉलेजला जायला निघाली. घराबाहेर पडली. जाता जाता तिच्या बिल्डिंगच्या खालच्या आवारात एक वृद्ध माणूस तिला दिसला. तो माणूस बराच वृद्ध होता. असं वाटत होतं की तो तिथलाच एक स्थायिक आहे. वर्षाला वाटले त्या वृद्ध माणसाला त्या खाडीबद्दल माहिती असेल, आपण विचारून पाहावं. असे म्हणून ती त्या माणसाकडे वळली आणि त्याच्या जवळ गेली. तो आपले काहीतरी काम करत होता आणि वर्षाने त्याच्या जवळ जाऊन त्याला विचारले, नमस्ते आजोबा, मी वर्षा. त्यावर आजोबाने वर्षाकडे एका अनोळखी नजरेने पाहिलं आणि हुंकार भरला. त्यावर वर्षा पुढे बोलू लागली, आम्ही इथं नवीन राहायला आलो आहोत. असं वाटतंय की तुम्ही खूप वर्ष झाली इथं राहताय. त्यावर तो वृद्ध व्यक्ती उत्तरला, हो. वर्षा पुढे म्हणाली, हो का, बरं. आजोबा, तुम्ही इथे जुने आहात म्हणजे तुम्हाला आजूबाजूचा परिसर नक्कीच माहीत असेल. त्यावर आजोबा आपले काम थांबवत वर्षाकडे पाहून म्हणाले, हो माहीत आहे, पण तू हे का विचारतेस? वर्षाने त्यांना म्हणाली, नाही आजोबा, असंच विचारते. तुम्हाला त्या खाडीबद्दल माहिती असेलच ना मग? वर्षाच्या तोंडून खाडी हा शब्द ऐकताच आजोबांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला.
त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले. ही कोण मुलगी आहे आणि खाडीबद्दल काय विचारते मला, असा विचार आजोबांच्या मनास आला. पण त्या आजोबांनी वर्षाला खाडीबद्दल सांगण्यास टाळाटाळ केली. पण वर्षा जिद्दी होती, ती ऐकणाऱ्यातली नव्हती. तिने आजोबांना सांगण्यास प्रवृत्त केले. शेवटी आजोबांनी वर्षाला खाडीबद्दलचा एकनेक इतिहास सांगितला. तेव्हा वर्षाला कळून चुकले की ती खाडी पछाडलेली होती. तिथे अतृप्त आत्म्यांचा वास आहे. दर अमावस्या पौर्णिमेला त्या खाडीमध्ये विचित्र हालचाली होतात. हे सर्व ऐकल्यानंतर वर्षाचे डोळेच मोठे झाले आणि एक भीती तिच्या मनात दाटून आली. तिचे अंग शहारले. ती आजोबांपासून निघून आली आणि कॉलेजमध्ये आली. लेक्चरमध्ये काही मन लागेना. आता रात्रीची वेळ होती. तिने आपली कामे आटोपून रूम गाठली आणि त्या खिडकीतून सगळीकडे बघितले. आकाशात चंद्र दिसत होता. त्याचा उजेड सगळीकडे पसरला होता आणि चांदण्या चमचम करीत होत्या. आणि ते पाहताच वर्षा कॅलेंडरवर पाहायला धावली. तिथे तारखेच्या खाली ठळकपणे पौर्णिमा असे लिहिले होते. वर्षाला लगेच आठवले त्या वृद्ध माणसाने सांगितले होते ते, की पौर्णिमा आणि अमावस्याच्या रात्री खाडीत हालचाली होतात. वर्षा आपल्या खिडकीकडे धावली. बाहेर कुत्रे त्या खाडीच्या दिशेने पाहून भुंकत होते. वर्षाला बाहेर फक्त चंद्रप्रकाश दिसत होता. त्या खाडीकडे काही हालचाली नव्हत्या. ती परत आपल्या बेडवर आली आणि भूतांच्या गोष्टी वाचण्यात गुंग झाली. बराच वेळ उलटून गेला आणि अर्ध्या झोपेत असलेल्या वर्षाला घड्याळातील टोलने उठवले. तिने पाहिले तेव्हा घड्याळात 12 वाजले होते. वर्षा जागी झाली होती आणि तिने उत्सुकतेपोटी आपल्या खिडकीजवळ आली. बाहेर खाडीकडे पाहिले, पण तिला बाहेर पाहून निराशाच भेटली. फक्त कुत्रे भुंकण्याचा आवाज तिला येत होता. तिला वाटू लागले, काही नाही वाटतं तिथे. ते वृद्ध आजोबा उगाचच घाबरवले मला. वर्षा खिडकीपासून माघारी फिरणार तितक्यातच तिला खाडीत काहीतरी हालचाल होताना दिसली. वर्षाला त्या अंधारमय खाडीमध्ये एक वेगळंच दृश्य दिसू लागलं. एक लहानसा उजेड होता जो त्या खाडीमध्ये हलताना तिला दिसत होता. तो दिवा होता, पण थोडा पुढे जाऊन तो एका नदीजलात बंद पडला. त्या नदीत चंद्रप्रकाश पडला होता आणि उजेडाने ती नदी साफ दिसत होती. वर्षाला अजून एक हालचाल तिथे दिसली. त्या नदीतून काही सावल्या बाहेर पडू लागल्या होत्या आणि हवेत तरंगू लागल्या होत्या. जणू काय त्या खाडीमध्ये त्यांची त्या प्रेतात्म्यांची जत्राच भरली होती. तेव्हा त्या क्षणी वर्षाला परत जाणवले की आपल्या मागे कोणीतरी आहे. त्याची तिला जाणीव झाली. तिला वाटले प्रथमेश असेल, पण जेव्हा तिने मागे वळून पाहिलं तेव्हा कुणीच नव्हतं. फक्त एक भयान शांतता होती. वर्षा खूप घाबरली होती आणि तशीच ती घाबरत तिच्या बेडवर येऊन झोपली. किती झाले तरी तिला झोप येईना. तिच्या डोळ्यांसमोर ते खाडीतले दृश्य दिसू लागलं. काही वेळ उलटल्यानंतर तिला झोप लागली. सकाळ झाली तरी वर्षा तिच्या रोजच्या वेळेत उठत नाही. तिच्या आई बाबा तिच्या भावास वाटले की वर्षा का नाही उठलीये. तेव्हा ते वर्षाला बघायला गेले आणि तिच्या रूममध्ये जाऊन बघितलं तर वर्षा अजून झोपली होती. तिची आई तिच्या बाजूला येऊन बसली आणि तिला उठवू लागली. वर्षाला स्पर्श करताच तिची आई कळवळायला लागली, कारण वर्षाचं अंग पोळत होतं. तिला प्रचंड ताप आला होता. तापामुळे तिचे बाबा लगेच डॉक्टरला बोलवून घेतात. वर्षा तशीच बेशुद्धावस्थेत असते. डॉक्टर तिच्या घरच्यांना काळजी घ्यायला सांगतात आणि निघतात. थोडा वेळ गेल्यानंतर वर्षा शुद्धीवर येते. वर्षाला काहीसं बरं वाटत असतं. मग ती थोडं खाऊन आराम करते. तेवढ्यात प्रथमेश दादा तिला भेटायला येतो. वर्षाला काहीसं बरं वाटत असतं म्हणून ती आपल्या भावाला काहीतरी सांगायचे ठरवते, पण तो तिचं काहीच न ऐकता तिला आराम करायला सांगतो आणि निघून जातो. पण वर्षा काही गप्प बसणारी नसते. ती विचार करते की आपण त्या खाडीत जाऊन बघूया की तिथे आपल्याला काय दिसलं ते. एखाद वेळी तिथे माणसे पण असू शकतील, म्हणून आपण जाऊन पाहायचंच. वर्षाने दुसऱ्या दिवशी तिथे जाण्याचा निर्णय घेतला आणि ते कॉलेजच्या टाईमच्या वेळी निघून तिथे खाडीमध्ये गेली. सकाळची मोहन टाकणारी ती खाडी तिला दिसली. खाडीचे ते रूप हिरवळीवर जणू फिदाच होते. तिचे ते सुंदर मोहक दृश्य तिला हरवून टाकले आणि संमोहित झाल्यासारखी ती तिथेच भटकायला लागली. सगळं काही तिच्या मनाला मोहण्यासाठी माफक होतं.
उंच उंच झाडी होती. थोडे आत जावे म्हणून ती गेली तर काही अंतरावर तिला एका झाडाला झोपाळा दिसला. आता ही गोष्ट विचित्रच होती, कारण या अशा विरान जागेत झोका बांधून कोण खेळत असेल. तरी देखील ती न भिता झोपाळ्याजवळ गेली आणि झोपाळ्यावर बसून झोके येऊ लागली. तशी तिची नजर एका ठिकाणी खिळली. एका झाडाच्या खोडाजवळ एक चमकदार वस्तू पडलेली असते. वर्षा झोपाळ्यावरून उतरते आणि त्या वस्तूकडे जाऊ लागते. ती जवळ जाते आणि पडलेली वस्तू पाहते तर ते पायातील पैंजण असतं. ते तिला खूपच आवडतं. वर्षा जशी पैंजण हातात घेते त्याच क्षणी तिथलं वातावरण बदलू लागतं. काळे ढग पसरू लागले. एक थंडगार वाऱ्याच्या झुळका वर्षाला शिवून जात होत्या. त्याला घाबरून वर्षा तिथून पळाली आणि घरीच पोहोचली. तिथेच मध्ये एका रस्त्यात त्या आजोबांनी वर्षाला धावताना पाहिले. वर्षा तशीच आपल्या घरात आली आणि कोणाला काहीच न सांगता आपल्या खोलीत शिरली. तिच्या लक्षात आले की तिच्या हातात काहीतरी आहे. तिने जेव्हा मुठं उघडून पाहिली तर ते पैंजण होतं. वर्षा दमली होती. ती आधी पाणी प्यायली, मग शांत होऊन आपल्या जागेवर बसली आणि पैंजण पाहू लागली. तिने ते पैंजण पायात घातले आणि ते वाजवून नाचू लागली. इतकी नाचू लागली की ती बेताल होऊन थांबेनाच. पण अचानक ती भानावर आली आणि थांबली. तिने ते पैंजण आतमध्ये ड्रॉवरमध्ये ठेवून दिले. जेवण करून ती पुन्हा रूममध्ये आली आणि पाहिलं तर ती पैंजण बाहेरच होती, तिच्या जागी नव्हतीच. वर्षाने त्याकडे थोडं दुर्लक्ष केलं आणि ती तशीच ठेवून दिली. तिला वाटलं पडली असेल आपल्याकडूनच ठेवताना असे म्हणून ती झोपली. पण आज त्या खाडीला पाहायचे विसरूनच गेली. दमली असल्याने लवकर झोपी गेली. वेळ झाला होता. वर्षा गाढ झोपेत होती. तरी देखील तिच्या कानात काहीतरी आवाज ऐकू येत होता. त्या आवाजाने तिला थोडीशी जाग आली. आता तो आवाज तिला स्पष्टपणे ऐकू येऊ लागला. पैंजणाचा छमछम असा आवाज होता. तो आवाज तिला तिच्याच खोलीमधून येत होता. खोलीमध्ये सर्वत्र अंधार होता. आजूबाजूचे काहीच दिसत नव्हते. फक्त खिडकीतून चंद्रप्रकाश आत येत होता, तेवढाच उजेड. तिला आपल्या खोलीच्या कोपऱ्यामध्ये एक प्रतिमा दिसली. ती एकदम कोपऱ्यात उभी होती. त्या प्रतिमेची काहीच हालचाल होत नव्हती. अंगावरती पांढऱ्या वस्त्राचा पेहराव होता आणि चेहरा पूर्ण काळोखात बुडालेला होता. वर्षा ते पाहतच होती. तिचे डोळे मोठे होत प्रतिमेलाच घुरत होते. तितक्यात त्या प्रतिमेची हालचाल होत आहे असं वर्षाला दिसलं. वर्षाने आपलं पांघरून घट्ट आपल्या चेहऱ्यावर ओढून धरलं. तेव्हा हळूहळू वर्षाच्या कानी एक आवाज पडू लागला. जणू त्या संबंधिताच्या पायात ते पैंजण आहे. ते वर्षाने खाडीतून आणलं होतं. वर्षाने पांघरून ओढून घेतलं होतं आणि तो आवाज आता जोरजोरात येत होता. ती वर्षाच्या जवळ येत होती, खूप जवळ, अत्यंत जवळ आली. ती येऊन वर्षाच्या बेडवर ठेपली. तिचा वर्षाच्या बेडला एक धक्का बसला असं वर्षाला जाणवलं. वर्षाने आपलं पांघरून काढून पाहण्याचा निर्णय घेतला. तिनं हळूहळू पांघरून काढून पाहिलं तर बेडच्या बाजूला कुणीच नव्हतं. वर्षाने हुश करत समोर पाहिलं तर अचानक वर्षाच्या चेहऱ्यासमोर तिचा चेहरा आला. अत्यंत भयंकर होता. तिचे वासलेले ते तोंड, आतील काळी जीभ, ते काळपटलेले दात पाहून वर्षा जोरजोरात किंचाळू लागली. ते पिशाच्य वर्षाच्या शरीरापासून काहीच्या अंतरावर हवेत तरंगत होतं. त्याचे केस वर्षाच्या चेहऱ्यावर उलटे लटकले होते. वर्षा किंचाळली. तिच्या किंचाळण्याने घरातले सर्वजण जागे झाले. काय झाले, काय झाले असे म्हणत सर्वजण वाहवत वर्षाच्या खोलीत आले. वर्षा घामाघूम झाली होती. तिचे ओठ थरथर कापत होते. ते प्रेत आता तिच्या ध्यानीमनी आणि मुख्य म्हणजे त्यांच्या घरात आता त्याला प्रवेश मिळवला होता. आता खरा प्रवास त्याचा घरामध्ये सुरू झाला होता. आता खरा अनर्थ चालू झाला होता. वर्षाच्या आईने तिला जवळ घेतलं आणि समजावू लागली. त्याने तिला पाणी दिलं, पण तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हतं. त्यावर प्रथमेश पुढे आला आणि म्हणाला, हे बघ, शांत हो. तुला वाईट स्वप्न पडलं असेल म्हणून तुला दिसलं असेल. शांत हो. आणि दिवसभर ते भूताच्या गोष्टी वाचतेस ना, त्यात दुसरं काय होणार? त्यावर केविलवाण्या स्वरात म्हणाली, दादा खरंच रे, मी पाहिलं आहे. माझ्या चेहऱ्यावर होतं ते.
असं बोलत वर्षाला रडू फुटलं आणि ती हुंदके देत रडू लागली. वर्षाचे बाबा तिच्या जवळ जाऊन तिला शांत करत होते. तेव्हा प्रथमेश चिंतेत होता. त्याची नजर तेव्हा खाली गेली. त्याने पाहिले की एक वृद्ध माणूस वरती त्यांच्याकडे पाहत होता. प्रथमेशला समजले नाही तो कोण होता इतक्या रात्री आमच्या घराकडे का पाहतोय. वर्षा शांत झाली होती आणि पुन्हा झोपी गेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी वर्षाला परत ताप आला होता. प्रथमेश आता विचारतच होता, आपली बहीण बरेच दिवस झाले असे का वागते. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तो वृद्ध माणूस जो रात्री त्यांच्याकडे पाहत होता. प्रथमेश ताडकन उठला आणि खाली आला. त्याने बऱ्याच ठिकाणी शोधाशोध केली. वहिनी इकडे तिकडे विचारत त्या वृद्धाचे घर भेटले त्याला. तो एका जवळच्या आवारात पोहोचला. तेव्हा तिथे एक छोटंसं घर होतं. प्रथमेशने त्याचे दार ठोठावण्यास चालू केले, पण तितक्यात आतून आवाज आला, दरवाजा उघडाच आहे, ये आतमध्ये. प्रथमेश एकदम चमकला. त्याने दारात ढकलले आणि आतमध्ये गेला. तो काही बोलणार इतक्यात तो वृद्ध त्याला थांबवत म्हणाले, येताना पाहिलं होतं मी तुला माझ्या घराकडे. ये बस, माहीत आहे मला तू कशासाठी आला आहेस ते. तुझी बहीण भेटली होती मला. तू तिचं ऐकायला हवं होतंस. रात्रीचा प्रकार सगळा खरा आहे. प्रथमेश उद्गारला, म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? की खरंच वर्षाने पाहिलं ते खरं आहे? त्यावर तो वृद्ध उत्तरला, मी तिला टाळलं होतं त्या खाडीबद्दल सांगण्यासाठी, पण ती खूप हट्टी आहे. तिने माझ्याकडून सगळं बदवून घेतलं. ती तिथं गेली आणि घेऊन आली एक अनाहूत शक्ती सोबत. त्यावर प्रथमेश म्हणाला, हे तुम्ही कसं काय सांगू शकता? आणि जर हे खरं आहे तर सिद्ध करा, चला माझ्या घरी. असं म्हणल्यास ते वृद्ध देखील प्रथमेशसोबत घरी येण्यास तयार झाले. वाटेत जात जात दोघे बोलत होते. प्रथमेश त्यांना विचारत होता, तुम्ही म्हणताय ते खरं असेल तर माझ्या बहिणीच्या जीवास धोका वगैरे? प्रथमेशचे वाक्य तोडत ते म्हणाले, हो आहे तिच्या जीवास धोका. मी अशा बऱ्याच केसेस पाहिल्या आहेत आणि बऱ्याच जणांना यातून सोडवलं पण आहे. आता पाहूयात तुमच्या घरी काय आहे ते. असे बोलत बोलत ते घरी पोहोचले. घरी आल्यानंतर वर्षाच्या आई वडिलांचे गोंधळणे स्वाभाविकच होते. कोणी एका अनोळखी माणूस आपल्या घरात येऊन त्यांना त्याच्या घरात असलेल्या अमानवी ताकदीबद्दल सांगितल्यास कोणाचा देखील विश्वास बसणार नाही. तरी देखील प्रथमेशने त्यास आणले म्हटल्यावर त्यात काहीतरी तथ्य असेलच, म्हणून वर्षाच्या आईवडिलांनी तात्पुरता का होईना विश्वास दाखवला. तसे त्या वृद्ध माणसाने आपल्या समवेत काही सामग्री देखील आणलेली. त्याने प्रथमतः बसून सर्वांशी चर्चा केली आणि त्याने सांगितले, हे पहा, तुमच्या मुलीने असं काही वाईट पाहिलं असेल किंवा तुमच्या घरामध्ये तसं काही असेल तर आपल्याला लवकरच कळेल. पण एक गोष्ट आहे, ती प्रेतात्मा आपल्यापैकी कोणालाच वशमध्ये करू शकते किंवा ती वर्षाच्या शरीराचा लपण्यासाठी आधारही घेऊ शकते. वर्षाचे आई बाबा यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते, परंतु मुलीच्या जीवाचा प्रश्न म्हणून त्यांनी ते मान्य केलं. सर्वजण खोलीत आले तेव्हा वर्षा झोपली होती. त्या आजोबांनी आपल्या झोळीतून एक मेणबत्ती काढली, काळी मेणबत्ती, आणि ती वर्षाच्या बेडच्या एका कोपऱ्यात ठेवून पेटवली. असं करत त्यांनी चारही कोपऱ्यात 4 मेणबत्त्या लावल्या, 4ही काळ्या रंगाच्या. आणि त्यांनी सांगितले देखील की जर ती आत्मा सध्या वर्षाच्या शरीरात असेल तर या मेणबत्तीच्या क्षेत्राबाहेर ती पाऊल टाकू शकणार नाही, पण ती वर्षाला नक्कीच हानी पोहोचवायचा प्रयत्न करेल. ते बोलतच होते की तितक्यात वर्षाचे सर्व केस हवेत आले, जणू कोणी मुठीत धरले असावेत. आणि तसेच तापाने फणफणत असलेली वर्षा, तिला कोणीतरी केसांना धरून हवेत उचलले होते. वर्षा मदतीसाठी हात देखील वाढवू शकत नव्हती. तिच्या डोळ्यातून घळघळ पाणी येत होते. वर्षाच्या डोळ्यात पाणी होते तेव्हा वर्षाला जाणवले की आपल्या शरीरावर कोणत्या तरी अतृप्त आत्म्याचा ताबा झाला आहे. वर्षाला खूप त्रास होत होता. ती आई बाबा यांना हक्का मारत होती आणि मला वाचवा म्हणून गयावया देखील करत होती. वर्षाचं हे रूप पाहून तिच्या घरचे खूप घाबरले होते. वर्षाचे ते लाल लाल डोळे आणि चेहरा पूर्ण सुकून गेला होता. त्या आजोबांनी ते गोमूत्र तिच्या शरीरावर टाकले. तिला शरीरावर जखमा झाल्या होत्या. तिचे हातपाय वाकडे झाले होते आणि केसही तिचे पासले गेले होते. वर्षा आता आक्रमक झाली होती. ती कोणालाही इजा करू शकत होती, पण ती कोणालाही इजा करू शकत नव्हती, कारण आजोबांनी तिच्या बेडभोवती लावलेल्या काळ्या मेणबत्तीमुळे. जेव्हा वर्षाला हे समजलं
की आपण ह्या मेणबत्तीमुळे ह्या लोकांना काहीच करू शकत नाही. म्हणून वर्षात असलेले पिशाच्च वर्षाला खूप त्रास देऊ लागलं. ती ओरडू लागली, मी नाही सोडणार या मुलीला, मी जीव घेणार हिचा. तुम्ही कितीही प्रयत्न करा, मी नाही सोडणार ह्या मुलीला, माझ्यासोबत घेऊनच जाणार. बघू तुम्ही सगळे कसे थांबवता. असे बोलून वर्षा खी 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 करून हसू लागली. हे सर्व बघून वर्षांच्या आईवडिलांची आणि प्रथमेश दादाची पायाखालची जमीनच सरकली. ते सगळेजण आजोबांच्या पाया पडू लागले आणि म्हणाले, बाबा वर्षाला वाचवा, आमच्या वर्षाला मुक्त करा. इकडे वर्षा हवेत तरंगत होती आणि डोळे फिरवत फिरवत स्वतःला बेडवर आपटून घेत होती. स्वतःचेच केस ओढत होती. खूप भयानक प्रकार झाला होता. ते पिशाच्च वर्षाला काही केलं तरी सोडणार नाही आणि तिला घेऊनच जाणार. तेवढ्यात त्या आजोबांनी जोरजोरात हनुमान चालिसा बोलायला सुरुवात केली आणि हे ऐकून वर्षात असलेला पिशाच्च जोरजोरात किंकाळायला लागला. हे पिशाच्च इतक्या जोरजोरात किंचाळत होतं की वाटलं कानाचे पडदे फाटतील की काय. पण तरीही ते आजोबा हनुमान चालिसा बोलणं काही बंद करत नव्हते. त्या पिशाच्याला खूप वेदना होऊ लागल्या आणि ते पिशाच्च वर्षाच्या शरीरातून बाहेर पडण्यासाठी धडपडू लागलं. पण आजोबांनी लावलेल्या मेणबत्तीमुळे तेही करता येत नव्हतं. आजोबांनी संपूर्ण हनुमान चालिसा बोलता बोलता त्या पिशाच्यावर गोमूत्र टाकू लागले आणि हे सर्व असह्य होऊन ते पिशाच्च वर्षाच्या शरीरातून बाहेर आलं आणि अचानक गायब झालं. ते पिशाच्च वर्षाच्या शरीरातून बाहेर येताच वर्षा धाड करून बेडवर कोसळली आणि बेशुद्ध झाली. आजोबांनी प्रथमेशला तिच्या पायात असलेले पैंजण काढून घ्यायला सांगितले आणि ते पाण्यात विसर्जन करायला सांगितले. वर्षा आता त्या पिशाच्यापासून मुक्त झाली होती. वर्षाच्या आईबाबांनी तिला जवळ घेतलं आणि वर्षाला जागं करण्याचा खूप प्रयत्न केला. तशी तिला शुद्ध आली होती. वर्षाला काहीच आठवत नव्हतं. तिला शुद्धीवर आलेलं बघून घरचे खूप खुश झाले आणि घरच्यांनी आजोबांचे हात जोडून आभार मानले. आजोबांनी वर्षाच्या हाताला एक धागा बांधायला दिला आणि बोलले की हा धागाच तिचं रक्षण करेल आणि एक महत्त्वाचा सल्लाही दिला की हे घर जमेल तेवढ्या लवकर सोडून द्या. आजोबांचं बोलणं ऐकून वर्षाच्या बाबांनी होकारार्थी मान हलवली आणि त्या पिशाच्यापासून वर्षाची कायमची सुटका झाली. ही भयकथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.